चिमूर में पूर्व विधान परिषद सदस्य मितेश भांगड़िया, विधायक कीर्ति कुमार भांगड़िया तथा सभी भांगड़िया परिवार की ओर से 18 अगस्त से 24 अगस्त के दरमियान परम श्रद्धेय गुरुवर्य श्री राजा राम जी महाराज तथा श्रद्धेय संत श्री कृपा राम जी महाराज इनका श्रीमद् भागवत कथा महोत्सव का आयोजन किया गया था। इस महोत्सव की शुरुआत शहर में 18 अगस्त को सुबह 11 बजे एक मंगल कलश शोभा यात्रा निकालकर की गई थी। वहीं आज 24 अगस्त को श्रीमद् भागवत सप्ताह के समाप्ति के अवसर पर महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भागवत कथा का लाभ लिया। इस मौके पर चंद्रपुर जिले के पालक मंत्री डॉक्टर अशोक उइके, विधायक किशोर जोरगेवार, विधायक करण देवतले, विधायक कीर्ति कुमार भांगड़िया, पूर्व विधायक मितेश भांगड़िया उपस्थित थे। इस मौके पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने उपस्थितों को संबोधित किया। कृपारामजी महाराज यांच्या भागवत श्रवण करण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आपल्यामध्ये त्यांच्यासोबत गुरुवर्य संत श्री राजारामजी महाराज हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे आपले लोकप्रिय आमदार लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अतिशय सुंदर असा हा भागवत श्रवणाचा कार्यक्रम चाललेला आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण असं मानतो की जो पुण्य करतो त्यालाच भागवत ऐकायची संधी मिळते आणि त्यामुळे इथे सर्व पुण्यात्मा जमा झालेले आहेत आणि भागवत श्रवण करणं ही केवळ एक औपचारिकता नाहीये, तर आमची जी आध्यात्मिक परंपरा आहे त्या परंपरेला भागवत समृद्ध करतो आणि या ठिकाणी भागवताच्या माध्यमातून ज्या विविध बोधकथा आमच्या समोर येतात त्यातनं आमचं जीवन देखील समृद्ध होत असतं। आज खरं म्हणजे जगाच्या पाठीवर आता हे अधोरेखित झालंय की जगातली सर्वात प्राचीन आणि सातत्यपूर्ण संस्कृती जर कुठली असेल तर ती सनातन संस्कृती आहे, ती हिंदू संस्कृती आहे। प्रस्तुत है इस श्रीमद् भागवत कथा महोत्सव की कुछ भक्तिमय झलकियां CTV की नजर से। CTV के लिए हमारे प्रतिनिधि बालू सातपुते की रिपोर्ट।